नमस्कार. हेल्थ अँड वेल्थ कॉन्क्लेव्ह अँड अवॉर्ड 2021 या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता आपण सुरुवात करतोय हेल्थ अँड वेल्थ कॉन्क्लेव्हला. कोरोनानं आपल्यासमोर जी नवी आव्हानं उभी केलेली आहेत, विशेषतः हेल्थ आणि वेल्थ संदर्भातली, त्याविषयी ती नेमकी आव्हानं काय आहेत आणि ही आव्हानं पेलण्यासाठी आता यापुढे आपल्याला आपली पावलं कशी टाकावी लागणार आहेत, याविषयी आपण आता या कॉन्क्लेव्हमध्ये चर्चा करणार आहोत. आणि माझ्याबरोबर ही कॉन्क्लेव्ह घेणार आहेत माझ्या सहकारी अनुपमा खानविलकर. कॉन्क्लेव्हला सुरुवात करूया. मी अनुपमा खानविलकर यांना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार. झी 24 तासच्या हेल्थ अँड वेल्थ कॉन्क्लेव्ह आणि अवॉर्ड सन्मान या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि या चर्चात्मक कार्यक्रमाचा रोख आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल. एका वैश्विक आव्हानाला आपण सगळे सामोरे जात असताना आता एका कुठेतरी विश्वासात्मक स्टेजला एका स्थितीवर येऊन आपण सगळे थांबलो आहे. कारण लसीकरणाची प्रक्रिया सगळी आता वेगवान सुरू झाली आहे आणि किंबहुना अनेक जणांनी आता लस घेतली आहे, घेण्याच्या प्रक्रियेमध्ये. आणि म्हणूनच आपण याला एक कुठेतरी विश्वास असलेल्या अशा स्टेजवर आलेलो आहोत. आपलं जर आरोग्य तंदुरुस्त असेल, जर जनता तंदुरुस्त असेल, तरच अर्थव्यवस्था तितकीच सुदृढ राहील. आणि हेच अर्थव्यवस्था जर चांगली ठेवायची असेल तर आपल्याला जनतेला तंदुरुस्त ठेवणं म्हणजे हेल्थ आणि वेल्थ दोन्ही या बाबींनी हातात हात घालून पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे सगळे चार मान्यवर आपल्याला त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये नेमकं काय केलं पाहिजे या दृष्टीनं मार्गदर्शन करणार आहेत, काही मुद्दे सुचवणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत अजित मंगरुळकर सर, डायरेक्टर जनरल IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. नमस्कार सर, स्वागत आपलं. नमस्कार, थँक्यू. डॉक्टर रिनॉय श्रीधरन, चीफ गायनेकोलॉजिस्ट अँड IVF स्पेशालिस्ट, इंदिरा IVF मुंबई. नमस्कार सर, स्वागत. डॉक्टर कन्हैया कदम, चेअरमन KK हर्बल इंडस्ट्रीज. सर नमस्कार आणि स्वागत. नमस्कार मॅडम. त्याचबरोबर सुचिता आंबेडकर, अर्थविषयक घडामोडीच्या अभ्यासक आहेत, फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि गुंतवणूक सल्लागार आहेत. त्याही आपल्याला मार्गदर्शन करण्यास मॅम नमस्कार, स्वागत. नमस्कार. कुठेतरी अर्थचक्र जेव्हा बिघडतं त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भीती वाटायला सुरुवात होते आणि तेच आपण मागच्या वर्षभरात पाहिलं. हे सगळं होत असताना होपफुली एक चित्र आता निर्माण झालेलं आहे, कुठेतरी आशा निर्माण झाली आहे. तर अशा वेळी गव्हर्नमेंटकडून आपल्याला आणखी काय काय अपेक्षा आहेत, काय एक्झॅक्टली आपल्याला फोकस केलं पाहिजे? इनफॅक्ट मला सांगायचं आहे की गव्हर्मेंटनी आपल्या परीने भरपूर केलं आहे. आता खरं आपल्याला त्यांना साथ दिली पाहिजे. आणि मागच्या वर्षी जेव्हा आपण लॉकडाऊनमधनं बाहेर निघालो तेव्हा काहीच नव्हतं आपल्याकडे, नो वॅक्सिनेशन. आपण ॲक्च्युली रामभरोसे होतो. या काळात आता वॅक्सिनेशन, आणि आमचं एक ठाम मत आहे आमच्या चेंबरचं की वॅक्सिनेशन इज द वे फॉरवर्ड. आणि त्यासाठी इनफॅक्ट आम्ही सगळ्या आमच्या मेंबर्सला सांगतो, प्लीज तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना वॅक्सिनेशन स्वतः द्या, म्हणजे अरेंज फॉर इट. असंच त्यांच्यावर सोडू नका. कारण की मध्यंतरी आपल्याला कुठेच बुकिंग मिळत नव्हतं. सगळेजण अरे वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाही. तर आम्ही त्यावेळेला काय केलं, आम्ही सगळ्यांना म्हणतो लेट्स हॅव वॅक्सिनेशन ड्राईव्स आणि आपण आपल्या एम्प्लॉईजला वॅक्सिनेट करू. म्हणजे आत्ताची जे काळ जे आपल्याला दिसतं आहे की ऑफिसेस सुरू झाले आहे, ॲटलिस्ट 50% कर्मचारी यायला लागले, त्याच्यासाठी वॅक्सिनेशन आय थिंक इज दी ओनली बफर दॅट वी हॅव. ज्याला हजारो वर्षांची परंपरा आहे अशा आयुर्वेदिक शास्त्राने सुद्धा हातात हात घालून काम केलं. म्हणजे अगदी कोरोना रोखण्यात म्हणण्यापेक्षा कोरोनातून बाहेर आल्यानंतर सुद्धा रिकव्हरीजमध्ये सुद्धा लोक आयुर्वेदिकचा वापर करू लागले. थोडंसं आपण याच्यावर बोलूया. आता हा एरा प्री कोरोना आणि पोस्ट कोविड असंच चाललं आहे. फक्त कोविडच नव्हे तर कोविडमध्ये सगळ्यात जास्त आम्ही जो पाहिला संशोधनातला पार्ट मी सांगतो, हू आर मोस्ट अफेक्टेड. आता 4% जर आपण विचार केला तर त्यामध्ये लाईफस्टाईल डिसिजेसनी जे काही अफेक्टेड लोक होते, डायबिटीज असू देत, कार्डियाक असू देत, अस्थमॅटिक पेशंट्स. पण खरा जो पार्ट जो आहे आपण तो लॅकिंग आपण विचार थोडासा बाजूला ठेवला आहे की 90% लोक जे असिम्टमॅटिक राहिले ते कशामुळं. आणि ती जर आपल्याला अवस्था 100%पर्यंत नेता येत असेल तर ती म्हणजे एक जीवनपद्धती. आणि त्या जीवनपद्धतीमध्ये फक्त औषध नव्हे तर औषध, आहार, व्यवस्थितपणे निद्रा आणि अर्थातच तुमचा विहार, तर ही चतुसूत्री पूर्ण त्या आयुर्वेदामध्ये समाविष्ट केली गेलेली आहे. आणि इट इज मला सांगायला आवडेल की सगळ्या गोष्टींचा ओहापोह केल्यानंतर लक्षात येतं की इट इज मोर ॲडव्हान्स सायन्स. म्हणजे मॉडर्न कन्सेप्टवरती तो रिसर्च, ते स्टँडर्डायझेशन जर आयुर्वेदाचं जर आपण त्या पद्धतीने मांडलं तर फक्त कोविडच नव्हे मॅडम, तर लाईफस्टाईल डिसीजेस असू देत,
किंवा आपल्याला फेस करायचं, कारण फक्त कोविड नव्हे, आपल्यासमोर खूप मोठे चॅलेंजेस पुढे उभं आहेतच, तर या सगळ्यांना आपल्याला सोल्युशन देता येईल. मला डॉक्टर रिनॉल्ड श्रीधरन यांना विचारायचं आहे, सर तिसऱ्या लाटेची एक प्रचंड भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे. खरं तर आत्ताच्या या सगळ्या वातावरणावरून जेव्हा आपल्याला सेकंड वेव्हमधले सगळे निर्बंध आता शिथिल झाल्यानंतर आत्ता तरी असं वाटत नाही की तिसरी लाट येईल, पण अर्थातच सगळ्या संस्था तसं सांगतात की तिसरी लाट ही येणार. तर त्या दृष्टीनं आपली हेल्थ सिस्टम कितपत तयार आहे असं आपल्याला वाटतं? किती सक्षम आहे आपली आरोग्य यंत्रणा? वी हॅव ऑलरेडी रोल्ड आउट द वॅक्सिनेशन भरपूर आपण ट्राय करतो आहे. अँड लाईक मिस्टर मंगरुळकर सेड की बऱ्याच जणांचं असं होतं आहे की नाही मला तर अपॉइंटमेंट भेटलं नाही अँड देअरफॉर आय डिड नॉट टेक इट. बट म्हणजे सगळ्या ऑर्गनायझेशन्सला सगळ्यांना हेच ट्राय करायचं आहे की आपल्यासोबत जेवढं जण आहेत सगळ्यांचं वॅक्सिनेशन तरी झालंच पाहिजे. ठीक आहे. सेकंड थिंग, फॉर एन एक्झाम्पल जर आपण घेतलं तर सध्या इस्रायल इज वन ऑफ द मोस्ट वॅक्सिनेटेड कंट्रीज ऑल ओव्हर द वर्ल्ड. पण सध्या त्यांच्याकडे पण दे हॅव अनदर वेव कमिंग अप. बट वॉट यू हॅव टू सी इन दॅट इज की त्याच्यामध्ये एसिम्टमॅटिक इन्फेक्शन्स ऑर माइल्ड सिम्टम्स आर मोर. म्हणजे खूप जास्ती धोकादायक, दोज सिम्टम्स आर व्हेरी लेस इन दोज केसेस. वाय? बिकॉज दे हॅव वॅक्सिनेशन. आता आपल्याला पुढचं ह्याच्यासाठी व्हॉट टू एक्सपेक्ट, फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग दॅट आय सी, मी आय ट्रॅव्हल बाय लोकल, आय ट्रॅव्हल बाय मेट्रो ऑल्सो. सो वॉट आय हॅव सीन इज सगळ्यात कॉमन मास्क इथे. सो वॉट यू हॅव टू अंडरस्टँड, कोरोना फक्त तोंडावर नाही येत, नाहीतर मेनी ऑफ अस हॅव द मास्क ओव्हर हिअर. सो दिस इज ऑल फुलिशनेस. वी आर जस्ट इन्व्हायटिंग की ये बाबा तू ये. So this is not the kind of attitude that we should have. The government, state government, they have already started, त्यांनी already ते accumulate करायला चालू केलेलं आहेत की they are building stores of these vital medicines. About another thing I'll share with you, about 3-4 months back, in case we think of blaming the government, so I'm giving you one bit of information. असं 3-4 महिना अगोदरच BMC has, in fact more than that, BMC has already started, त्यांनी ऑलरेडी प्रिपरेशन्स चालू केलेले आहेत टू टॅकल दिस थर्ड वेव. अँड वाय? बिकॉज इन दिस थर्ड वेव वी आर एक्सपेक्टिंग की लहान मुलांना, प्रॉब्ली लाईक पिडियाट्रिक एज ग्रुप 1 year 2 year, दीज चिल्ड्रन आर गोइंग टू बी अफेक्टेड. अँड इफ जर आपल्याला असं वाटतं की नाही बाबा फर्स्ट वेवमध्ये आणि सेकंड वेवमध्ये जास्ती जर बेबीजला किंवा ह्यांना काही कोविड झालेलं नाही आहे, दिस इज नॉट द ट्रूथ. ॲडल्ट कोविडचं एवढं जास्ती केसेस असल्यामुळे आपलं जास्ती लक्ष तिथं गेलेलं नाही आहे. माझं अकाउंटंट आहे, हिज 18-day old बेबी, 18 days आय एम सेईंग, हिज वाईफ डिलिव्हर्ड 18 days बॅक, द बेबी हॅड कोविड. सो मी तुम्हाला म्हणजे आय एम नॉट ट्राईंग टू स्केअर युअर एनिथिंग, बट विथ गुड प्रिकॉशन्स, बेसिक सगळं हे करून वी शुड बी. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज आपल्याला मेंटली यू हॅव टू बी स्ट्रॉंग. फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी रिस्क मॅनेजमेंटसुद्धा तितकीच गरजेची आहे. फॅमिलीजनं किंवा एखाद्या कुटुंबानं नेमकं आता काय केलं पाहिजे? एक म्हणजे साक्षरता, दुसरं म्हणजे आर्थिक साक्षरता. आता बरेच जणांनी, ज्या फॅमिलीजनी पहिल्यापासून इमर्जन्सी फंडिंग आणि ज्याने रिस्क मॅनेजमेंट म्हणजे फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट, इन्शुरन्सेस हे व्यवस्थित घेतले होते, मेडिकल इन्शुरन्स, टर्म प्लॅन, त्या लोकांना भीती जरी असली तरी ॲट बॅक ऑफ द माइंड त्यांना माहिती होतं की हे आपण केलेलं आहे, तेव्हा काही झालं तर आपण ठरू. कारण अनिश्चितता 2020 साली जास्ती होते. 21 साली निदान बरेच जणांना त्यांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत, म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम्स, कारण 1 वर्ष गेलेलं आहे तर थोडंफार हे झालेलं आहे. तर ती लोकं, मला असं सांगायचं की ती जास्ती कम्फर्टेबल होती. तर आत्ताच्या काळातसुद्धा आता हा किती चालेल, अर्थात आपल्याकडे आपण जसं हे म्हणाले 2 डोसेस घेतो आहे, 34% वॅक्सिनेशन आपलं झालेलं आहे. मला वाटतं डिसेंबरपर्यंत तो आकडा वाढेल. म्हणजे इकॉनॉमीमध्ये सुद्धा लोक येतील, जसं 2 वॅक्सिनेशन घेतल्यावर हे म्हणाले तसं की आता ऑफिसला जायला लोक सुरू करतील. तर इकॉनॉमी विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. पण प्रत्येक फॅमिलीने, दुसरं म्हणजे हल्ली न्यूक्लिअर फॅमिली असते, त्यामुळे तुम्ही कोणावरही अवलंबून राहू शकत नाही. जी काय तुम्हाला हे असेल ते तुमची फॅमिली असते. तर अशा वेळेला पहिलं तुम्ही इमर्जन्सी फंडिंग करा. एक कुठला तरी एक फंड, म्हणजे इमर्जन्सीसाठी एक पैसे बाजूला करा. आणि त्याच्यासाठी बरेच तुम्ही रिकरिंग डिपॉझिट उघडू शकता, तुम्ही SIP करू शकता, बरेच मार्ग आहेत. एखादी FD करून ठेवू शकता. महत्त्वाचं म्हणजे रिस्क टू युअर लाईफ आणि मेडिकल रिस्क ही तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला आहे, त्याचं पहिलं तुम्ही नियोजन करायला पाहिजे. बरेच लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की काही झालं तर त्यापेक्षा आपण शेअर्समध्ये गुंतवू, असं करू. तो विचार आधी करू नका. आधी हे पहिले तुम्ही करा. इमर्जन्सी फंड एक वेगळा ठेवा आणि रिस्क मॅनेजमेंट, तुमच्या फॅमिलीची जी रिस्क मॅनेजमेंट आहे ती पहिली करा. इन्शुरन्स घेणं, गव्हर्नमेंटनी, इव्हन प्रायव्हेट बॉडीजनी आणि गव्हर्नमेंट PSU कंपन्यांनी तुम्हाला खूप कमी दरात इन्शुरन्स
चे प्रीमियम ठेवलेले आहेत. कळलं की नाही? म्हणजे समजा तुम्हाला खरंच 30 लाखाची गरज असेल, 20 लाख इन्शुरन्सची गरज असेल, नसेल आत्ता तुमच्याकडे तेवढी प्रीमियम भरण्याची, पण तुम्ही 5 लाखांनी तर सुरू करा. आज जेव्हा इकॉनॉमी चांगली होईल, जेव्हा परत तुमचे 30% जे कपात झाली आहे जॉबमध्ये ती जेव्हा चांगली वाढेल, तुमचा बिझनेससुद्धा मग तुम्ही परत ते वाढवा. पण हे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ते पहिलं तुम्ही करा, रिस्क मॅनेजमेंट आणि इमर्जन्सी फंडिंग. जागतिक लेवलचं हे कोविड हे म्हणजे ते एका राष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे, हे अख्ख्या जगाला, म्हणजे त्याला जगाने वेढा घातलेला आहे. तर तुम्हाला जसं हे सुद्धा म्हणाले की आता गव्हर्नमेंटनी, इतरांनी, NGOजनी खूप केलं आहे, आता आपण आपल्यासाठी काय करू शकतो हे फार महत्त्वाचं आहे. इंडस्ट्रीमध्ये अशी चर्चा आहे की इथून पुढे टेक्निक बदलणार आहे, ऑटोमेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, त्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील किंवा टचलेस अशा प्रकारचं किंवा कॉन्टॅक्टलेस अशा प्रकारची एक नवीन इंडस्ट्री तयार होती आहे जी AI बेस्ड असेल. तर हा शिफ्ट जो इंडस्ट्रीचा दिसणार आहे हे कितपत खरं चित्र आहे? त्यासाठी आपण ह्या शिफ्टसाठी आपण कसे तयार असलो पाहिजे? इनफॅक्ट प्री आणि पोस्ट कोविड म्हणजे जगच बदललं आहे. प्री कोविड काय होतं आणि पोस्ट कोविड काय आहे, म्हणजे आपण इमॅजिनच केलं नव्हतं की इतकं सगळं बदलेल. आणि याच्यासाठी जे तुम्ही म्हटलं की डिजिटायझेशन, कॉन्टॅक्टलेस, आता जे आपण घरी बसून VCs करतो आहे, सगळे मीटिंग्स करतो आहे, म्हणजे देर इज कम्प्लिटली काय म्हणतात व्हर्च्युअल स्पेसमध्ये. आणि कंपनीज ऑब्व्हियसली आता म्हणणार की आपण कॉस्ट कसं कमी करायचं, वी लुक ॲट ऑटोमेशन, वी लुक ॲट डुईंग थिंग्स. आणि त्याच्यामध्ये नक्की पहिला एक आहे की म्हणजे मॅनपॉवर तुम्हाला लागणार नाही, तुमचं जॉब जातील. पण दिस इज अ फेज. म्हणजे आपण जर हिस्ट्री पाहिली तर जसं जसं आपण पुढे गेलो तसे त्यावेळेला जॉब लॉसेस झाले, पण यू हॅव टू अडॅप्ट इट सेल्फ. आणि म्हणून आम्ही म्हणतो स्किल सेट्स वाढवा. आता इनफॅक्ट ते एक आम्ही प्रोत्साहन सगळ्यांना देतो आहे की एक आपलं जे स्किल सेट आहे ते आता बदलत्या काळासाठी आपल्याला आता ते चेंज करावं लागेल. म्हणून व्हॉट कॅन वी डू टू इन्क्रीज आवर स्किल सेट्स. आय थिंक ॲज आपण म्हणतो की नुसतंच घाबरून जाणं की बाबा आता जॉब लॉस होणार, आता परिस्थिती आहे अशी, आपण काय करणार, पण त्याला मग आता सामोरं जायला पाहिजे. मग आता म्हणा ठीक आहे, स्किल सेट्स बदली करावं लागतील आणि देर इज ॲम्पल ऑपॉर्च्युनिटी टू डू दॅट. आणि तेच आम्ही आता सगळ्यांना सांगतो आहे की घाबरू नका. येस, चेंजमध्ये जॉब्स लॉस होतील, कंपनीज विल हॅव टू थिंक डिफरंटली. नाईलाज आहे, काय करणार ते, दे हॅव नो चॉईस. पण त्याच्यासाठी वी डोंट हॅव टू बी काय म्हणतात त्याला असं घाबरून जाणं की आता आमचे जॉब्स गेले काय करणार. नाही, स्किल सेट्स वाढवा आणि ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि आम्ही आमच्या बिझनेसेसला किंवा आमच्या मेंबर्सला म्हणतो आहे की वी आर देअर टू हेल्प यू अँड विल लुक इन टू इट. तर इट्स अ चॅलेंज, पण चेंज डेफिनेटली होणार. मोर डिजिटायझेशन इज गोइंग टू हॅपन, मोर फेसलेस बिझनेस इज गोइंग टू हॅपन. पण त्याच्यामध्ये आय थिंक देर इज ऑलवेज अन ऑपॉर्च्युनिटी. खरं, जेव्हा मंदी, महागाई अशा हे असतात त्यावेळी मला वाटतं ही एक संधीसुद्धा असते. ह्याच दृष्टीने मला सुचिता मॅम आपल्याला हेच विचारायचं होतं. व्याजाचे दर आता बऱ्याच ठिकाणी कमी आहेत, त्यामुळे नवीन स्टार्टअप करण्यासाठी किंवा नवीन व्यवसायांची उभारणी करण्यासाठी हा कितपत योग्य काळ आहे असं तुम्हाला वाटतं? जगाचं जर का तुम्ही इतर कंट्रीजचं बघितलं तर त्या मनाने आपल्याकडे नेहमीच इंटरेस्ट रेट हायर होता, तो कमी होत चाललेला आहे. पण ह्याचा एक असा ॲडव्हान्टेज आहे की आत्ता जे एंटरप्राइझिंग आहेत, ज्यांना असं वाटतं की ठीक आहे मला माझ्या नोकरीमध्ये असं झालं आहे पण कदाचित हा धंदा करू का, कदाचित मी प्रोफेशन करू का, तर त्याच्यासाठी आता इंटरेस्ट रेट खरंच दे आर ॲट अ व्हेरी माउथ वॉटरिंग लेवल. म्हणजे इवन गृहकर्जसुद्धा आत्ता खूप कमी ह्याच्यात. म्हणजे जर का तुम्ही लास्ट 20 वर्ष 25 वर्ष बघितली तर एंटरप्राइज, आणि आपल्याकडे तर माहिती आहे की तुम्हाला 25 वर्ष हे आपलं मिनिमम एज फॅक्टर आहे इंडियामध्ये. तर ही यंग मुलं तर खूप त्यांना इंटरेस्ट असतो एंटरप्राइझिंग ह्याच्यामध्ये. तर इंटरेस्ट रेट खाली झाल्यामुळे ज्यांना छोटे छोटे व्यवसाय करायचे आहेत, इवन मोठे, त्या लोकांना बऱ्यापैकी भांडवल उपलब्ध आहे, नाही आहे असं नाही. अजित सर, एक मेंटल शिफ्ट आपल्याला पाहायला मिळालं असं तुम्हाला नाही वाटत का? कारण जेव्हा आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत तेव्हा आहे त्याच्यातून काहीतरी वेगळं शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. तेव्हा एक इंडस्ट्रीजमधले एक मोठे पदावर असलेले अधिकारी म्हणून आपण ह्याच्याकडे कसं पाहता? कारण अनेक लोकांनी ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केले, कोणी घरातून सर्व्हिसेस स्टार्ट केल्या, ह्या सगळ्याला कुठेतरी एक बूम मिळाला अशी आकडेवारीसुद्धा आहे. ह्याच पिरियडमध्ये बिझनेसेससुद्धा वाढत चालले. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे हे एक जसं आपण संधी मिळाली आहे की आपण अडॅप्टेबल आहोत. जसं मॅडमनी म्हटलं की इंडियन्स आर अडॅप्टेबल आणि आपण काय
म्हणजे असं एक घाबरून जातो पण आपण काही हार मानत नाही. पॉझिटिव्हिटी जी एक आहे, आपण म्हणतो की जरी ग्राउंड लेवल रिॲलिटीज काहीतरी वेगळीच आहे, पण ते पॉझिटिव्हिटी इतकी ते म्हणजे इज इन्फेक्शस अँड वी वूड लाईक टू से लेट दॅट बी द स्प्रेड. आणि येस, म्हणजे बरेच नवीन उद्योग म्हणजे झाले आहे, लोक नवीन क्षेत्रात पाऊल टाकतात आहे आणि इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. आता फक्त फायनान्शियल लिटरसीची पण गरज आहे असं मला फायनान्शियल वाटतं. लिटरसी हा एक खूप कळीचा मुद्दा आहे. आर्थिक साक्षरता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये येणं कुटुंबातल्या अगदी लहान मुलांपासून मी तर अगदी, म्हणेन हे खूप अगदी, गरजेचं आहे. किंबहुना आपल्या शिक्षणाचा तो एक भाग असावा अगदी. असं सुद्धा आपण खरं तर म्हणायला हरकत नाही आहे. कन्हैया कदम सर, जर बिझनेसचीच सध्या आपला हा चर्चेचा मुद्दा आहे, आपण सुद्धा एक खूप चांगलं बिझनेस मॉडेल आयुर्वेदामधलं तयार केलेलं आहे. थोडंसं त्याविषयी आपण सांगूया. शेतीजन्य जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन. आता हे व्हॅल्यू ॲडिशन दोन पद्धतीने, माझ्या पद्धतीने मी विचार करतो. खूप रोबोस्टिक सिंथेटिक प्रोसेसिंग नको आहे आपल्याला. ॲक्च्युली जे फार्म प्रोड्यूस आहेत त्याचं मिनिमम प्रोसेसिंग, कारण निसर्गाने दिलेला तो एक कम्प्लीट पॅकेज आपल्यासाठी तयार केलेला आहे. तो आपल्या जेनेटिक कंपोजिशनसोबत आणि ती बायोलॉजिकल आपण जी काही आपली क्लॉक चालत असते, थोडक्यात सांगतो, सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे, त्यासोबतच आपली बायोलॉजिकल क्लॉक सेट झालेली आहे. ती क्लॉक कधी चेंज होऊ शकणार नाही. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहाराचं महत्त्व खूप अनन्यसाधारण. प्रत्येकाला ऑर्गॅनिक कंपोनंट हवेत. का हवेत प्रत्येकाला माहिती आहे, ते वेगळं सांगायची गरज नको. कारण वी डोंट ॲक्सेप्ट मोर सिंथेटिक प्रॉडक्ट्स. वाय? बिकॉज आपल्याकडे तो डाटा नाही आहे की हा सिंथेटिक प्रॉडक्ट शरीरात गेल्यानंतर तो आज माझ्या फिजिओलॉजीसोबत काय करू शकतो, उद्या काय करतो आणि माझ्या पुढच्या पिढीवर म्हणजे जेनेटिक इन्फ्लुएन्स काय देतो. हा स्टडी येण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. पण ऑलरेडी हा स्टडी जो झालेला आहे आणि त्यातून जो एकत्र बसवली, मला सांगा, दररोज आपल्याला औषध खायला आवडेल का? नाही, अर्थातच नाही. पण दररोज मी आहार तर घेतोय ना, मग आहारालाच मी औषध म्हणून कन्वर्ट केलं तर? यू मेंटेन युअर हेल्थ, बी हेल्दी अँड बी मेंटली स्ट्रॉंग. की मला जर झालं, आय विल टेक ट्रीटमेंट, आय विल डू वॉट एव्हर इज नेसेसरी. होम आयसोलेशन असेल तर होम आयसोलेशन, क्वारंटीन असेल, वॉट एव्हर इट इज, आय विल फॉलो द थिंग्स अँड आय विल टेक हेल्प. कारण ह्याच्यात बरेच जणांचं काय झालेलं आहे की अरे नाही, मला माइल्डच आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला एक 5 ते 7 दिवसात फोन येतो, अरे यार मला बेड पाहिजे. सो दॅट इज व्हेरी सॅड की आपल्याला पण वाटतं अरे यार हा असं झालं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी एज्युकेट आवर सेल्फ. सेकंड, वी शुड आपले जे ऑर्गनाइज जेवढे पण ऑल द लाईक सर सेड रिगार्डिंग अ लॉट ऑफ अस हॅव अ मेंटल स्ट्रेस की अरे यार माझं नोकरी सुटलं अँड ऑल दॅट. बट देर इज सो मच ऑफ ऑपॉर्च्युनिटी. लॉजिस्टिक्स जे आपण अर्लियर आपल्याला काय माहीत होतं फूड डिलिव्हरीसाठी, इट वॉज ओनली स्विगी अँड झोमॅटो. पण आता डॉट पे आणि बाकी शॅडो वर्क्स, ऑल दीज पीपल हॅव कम अप सो मच. देर इज अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी. सो स्टेईंग मेंटली स्ट्रॉंग अँड थर्ड वेव, फोर्थ वेव काही येऊ द्या, वी हॅव टू फाईट इट. ह्या कार्यक्रमामध्ये आपण ह्याच पॉझिटिव्ह नोटवर थांबूया. तुम्ही हे सगळं तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले अप्रोच, सगळे दृष्टिकोन इथे मांडलेत. काय नेमकं केलं पाहिजे हे सगळं आपण या मान्यवरांनी सांगितलं आणि आपण ऐकलं. मनापासून धन्यवाद, आपण सहभागी झालात या विशेष कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. भंडाऱ्याची उधळण म्हणजे